विकास बोलाने को बच वाह 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 गजरा, क्या बात है, क्या लग रही है तू साला, पूरी कयामत। वाह, इसीलिए तो साला इंस्पेक्टर वीर तुझ पे मर मिटता है ना। तो बकवास मत कर, काम का बोल, काय को बुलाया? वो साला इंस्पेक्टर वीर तुझसे शादी करना चाहता है ना? शादी मुझसे? त्याला जाऊन सांग एका वेश्याशी कुणी लग्न करत नाही कळलं? फिर भी वो तुझसे शादी करने के लिए, तरी त्याला जाऊन सांग की माझा नाकार, आणि तसे आम्हा दोघांच्या लग्नाला हा समाज मान्य करणार नाही। अरे उसको समझ की नहीं पड़ेगी ना यार। फिर भी जाके उसको बोलना बॉस कि मैं राजी नहीं हूँ शादी को, मेरे को नहीं करनी है उसके साथ तो शादी। ये सच में तू दिल से बात कर रही? और मैं उससे बात करूँगी? सच में शादी नहीं करेगी? अबे नहीं करना ना। साले तो चाहते हैं हम, अगर हमारी एक एक लड़कियां शादी करने लगे तो मैं तो ठीक। मैंने वो इंस्पेक्टर वीर को कैसे बताओ कि तू शादी के लिए राजी नहीं है, ये सोच रहा था। मैंने कैसे बोला? तूने तो बड़े आसानी से बोला। तो वैसा जाके बोल ना उसको, काय को मेरा सर जा ना, धंधे का टाइम है ना, जा ना, निकाल ना तुम। जाता क्या बात? अब बोलो। अरे यार कल से फोन कर रही तुमको बोला ना मैं तुम सबसे मिलता हूँ करके, समझ में नहीं आ रहा तुम्हारा? अरे यार हाँ ठीक है, जो भी तुम्हारा जरूरी काम होगा मैं भी अपने काम में उलझा हुआ हूँ। क्या तुम इधर आए? अरे यार अभी धंधे का टाइम है, मैं ठीक है वेट करो, आ रहा हूं मैं। ठीक है। किसका फोन है? साली तो ये पूछने वाली होती कौन है? किसका फोन था, कहाँ जा रहा है, क्या हो रहा है? तू साला अपने धंधे से मतलब रखता? अपने धंधे से मतलब रखो। बोल्या आणि माधवनं मला सांगितलं की तू इथं आहेस. माझा तर त्यांच्यावर विश्वासच नव्हता, पण खरोखर पुन्हा एका दुष्ट माणसाच्या काड्या कर्तृत्वाने माझ्या बहिणीला इथं नरक भोगाव्या लागल्या. पण आता ऐकते, आता मी तुला अजिबात इथं राहू देणार नाही. चल माझ्यासोबत. नाही आता तो माझा अधिकार नाही. म्हणजे तू घरी येणार नाहीस? कुठलं घर? आपलं घर. कुठलं आपलं घर? अरे आपलं घर. कुठलं आपलं घर? या जगात माझं कोणीच नाहीये. आणि तसंही मी तर तुम्हा सगळ्यांसाठी खूप आधीच स्मरण पावली होती. काय शिकाय? अगं मला कल्पना आहे तू भोगलेल्या मरण यातनांची, पण असं सहजासहजी कुणी विसरतं का आपल्या माणसांना? बाबा आजही डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघते.
चल एकदा भेट त्यांना. ते नाही बघणार आता माझी म्हणजे कारण मी माझ्या बाबाला इथे याच जागेवर माझी साधी ओढ काही न देता हाकलून लावलं. म्हणजे स्वतःच्या जन्मदात्या वडिलांशी इतक्या निष्ठुरपणे वागलीस तू. मग याशिवाय पर्याय तरी कुठला उरला होता माझ्याकडे? बाबाच्या शरीराच्या रक्तातला एकही रक्तातला अंश माझ्या रक्तात उरला नसताना मी त्यांना बाबा म्हणून तरी कशी हात मारू दादा? मला मान्य आहे की तुझं शरीर विंटाळलं, पण तुझ्या या विंटाळलेल्या शरीरासोबत तू तुझा आत्मा तर विकून चाललेला नाहीयेस ना. तुला काय पाहिजे? जितक्या मरण्यात तू इथं भोगलायस ना, कदाचित त्याहीपेक्षा जास्त मरण्यात बाबांनी भोगले. कारण तू तर त्यांची आधीपासूनच लाडकी होतीस ना. इतर बाबांच्या प्रेमासाठी नेहमी आसुसलेला असायचो. जेव्हा जेव्हा बाबांकडे जायचो तेव्हा जेव्हा बाबा माझ्याकडे केवळ तिरस्काराच्याच नजरेनं बघायचे. आणि तू बाबांची लाडकी होतीस ना. सदा सदा बाबा केवळ तुझेच लाड, तुझंच कौतुक करायचेत ना. करायचे माझेच लाड आणि माझेच कौतुक करायचे. एवढ्या मुली त्यांचं होत नव्हतं ना तर गावातल्या चौकात जाऊन सांगायची की माझी शीतल ही माझी मुलगी नसून तर माझा मुलगा आहे म्हणून. आणि मलाही त्यांच्या विश्वासाला त्याला नव्हतं जाऊ द्यायचं दादा. मला शिकायचं होतं, खूप मोठं व्हायचं होतं. या जगात या समाजात मला माझ्या बापाचं नाव असं उंचावर घेऊन जायचं होतं रे. पण मला परिस्थितीने या गचड्यात आणून भेटले तर त्याला मी तरी काय करू दादा? सांगितलं असतं माझ्या बापाला की त्याचं कोरडुरी काळं कुठं पडलंय. बस तुझा एक शब्द देखील ऐकायचा नाही आहे मला. अगं तू तर केवळ तुझ्याच आयुष्याचं गणित जोडत बसतेस का? अगदी दिव्य पार पाडण्यासाठी तू तुझ्या जन्मदात्या वडिलांना विसरण्याचं धाडस केलं. पण हेच धाडस करून तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या नीच माणसाचं नाव मला त्याच वेळी सांगितलं असतंस ना, तर इथं या देहाच्या बाजारात बसण्याची वेळ तुझ्यावर तुझ्या भावाने कधी येऊन दिली नसती. दादा म्हणतात की दैवाच्या दैवतीपुढे कुणाचंच चाललंय. ज्या वेळेस मला कळलं की माझ्यावर बलात्कार करणाऱ्याचं नाव काय आहे त्यावेळेस माझं आयुष्य साता समुद्रापलीकडे निघून गेलं होतं. म्हणजे आज इतक्या दिवसांनी का होईना पण तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या नीच माणसाचं नाव तुला माहित झालं. शीतल मला नाव सांग त्याचं. त्या फडव्याचा मुलगा काढायचा. शीतल बोल काय नाव आहे त्याचं? शीतल मला सांग, माझी शपथ आहे तुला. तुला ऐकायचंय ना तर बघा, माझ्यावर बलात्कार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर आमदार सुभानराव देशमुख आहे. सुभानराव देशमुख? मला तर आधीच त्या भडव्यात शंका होती, पण वाट होती तुझ्या ओठांवर त्याचं नाव येण्याची. हा सातात जाऊन मुर्दा पाडतोय साल्याचा. त्याचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर फेकून देतोय. और मुंह संभाल के बात कर. बहन आया हूँ मेरी और उसे घर लेके जा रहा हूँ मैं. अरे यार सॉरी अब उनको मालूम नहीं था मेरी बहन है. देख भाई अपन ने इस पर पैसा लगाया, अभी तक वो पैसे की वसूली हुई नहीं है. क्यों ना तूने बताया नहीं इनको? छोड़ उसको, छोड़. ये बाली का सिकंदर है, समझे ना? और बाली का सिकंदर से कोई शिकार चुरा नहीं सकता. जान प्यारी है तू यहाँ से निकल बेटा. मेरी जान की छोड़. तुझे अगर तेरी जान की फिक्र है ना तो चुपचाप छोड़ दे उसको. छोड़. यांच्या नादी लागू नको. खूप वाईट शीतल, अगं माझं काहीच वागणं करू शकत नाही तो. साला नामर्द आहे म्हणून तुझ्या पाठीमागे लपून बसला. पायांच्या पडद्यात
पुतळा लपून त्यांची भाड खाणारा भडवाय झाला. ज्यादा मुंह मत चला, समझा ना? इसका भाई है करके भाई तेरी जिंदगी तुझे बख्श देता हूँ, नहीं तो यहाँ से बाली से पंगा लेने वाले का टुकड़ा भी घर को नहीं जाता. अच्छा, तो तू ऐसे मानने वाला नहीं है. वो बोलते हैं ना, लातों के भूत बातों से नहीं मानते. तो अब तुझे ये सुधीर कदम का इंगा दिखाना पड़ेगा. तू क्या करेगा? मारेगा मुझे? हाँ, मारेगा? सोच ले बच्चों, ये अच्छा नहीं होगा तेरे लिए. अच्छा, दिखाओ तेरे को क्या करेगा. छोड़ता है या घुसेगा? छोड़ता है ना, छोड़ता है. अच्छा, ये छोटे से तमंचे से डर गए. वो उनको मत बोलता है. वो तमंचा फेंकते, वो छोड़ता है. अच्छा, फेक तू इसको. ठीक आहे, चल. माझ्या बहिणीसाठी दिलं ते तुला जिवंदान. घे, सोडला चाकू. आता सोड तिला. बस सोड. चल चित्र. साले भाभी के दरबार में आके यहाँ से लड़की उठा के लेके जाएंगे तो, और मैं देखता रहूंगा साले. साले शान की भीख मांगता है, हाँ? और पीछे से वार करता है. मर्द का बच्चा है ना, तो आगे से वार कर. आगे से. माझ्या बहिणीसारखं कितीतरी मुलींचं आयुष्य तू इथं उद्ध्वस्त केलंस आणि तुला सोडू.